नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सोम सचिन अधिकारी. स्वागत आहे तुमचा आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला बोलायला गेलो तर शुभ सकाळ मित्रांनो, कारण की आज सकाळ 5 वाजता उठलो आहे. ना लेट ना काय ना 5:10 वाजता ना 5:04 वाजता. उलटा जायला लागतो थोडंफार काळोखा इथे. आणि आज माझ्यासोबत आहे प्रमोद. पण नक्की कुठे जायचं आहे ते तुम्हाला सांगितलं नाही. पवई लेकला जायचं आहे. अनिकेतचा मेसेज येतो 5 मिनटं थांब मी येतो. अनिकेत पण येतोय असं वाटतंय मला पण, कारण त्याला रात्री सांगितलेला अंधाराच्या ह्याच्याने दिसत नाही जो मी. पवई लेकला जायचं आहे आणि तिकडे सोफियान वाट देखील बघतोय कांजूर मार्गच्या इथे. आणि इकडे नाश्ता करायचं बोललो तर मी सकाळी 4:30 वाजता उठलो आहे. मॅगी खाल्ली आणि चहा गरम करून एक बिस्किट देखील खाल्ला. पोट देखील भरलं आहे. पण आता अर्धा तास झाल्याच्या नंतर मला असं वाटतं की अजून काहीतरी नाश्ता केला पाहिजे. बरोबर आहे की नाही? हां. आणि तिकडे जाऊन देखील पवायचं आहे. आधी एकदा रील्समध्ये तुम्ही बघितलं असेलच कधी ना कधीतरी, बट तिकडे जाऊन पवायचं आहे. आणि मित्रांनो, ज्या पाण्यामध्ये आपल्याला पवायचं असतं, पण माणूस काय काय घेऊन निघत असतील विचार करा तुम्ही लोक. टावेल वगैरे तुम्ही विचार तर करू शकता. काय घेऊन आला असेल गेस करा तुम्ही. फक्त गेस करा. मी सगळे बघा बॅग इथे घेतले आणि स्पीकर घेतले जरा धांबडूम, जरा रापचिक, जरा एकदम गाणे ऐकायला. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते विभारी, माझा फोटो माझा काढ. चले हे इकडे पहिल्या नागोरीमध्ये जाऊया. असं जाऊन तसं जाऊया पटकन. आता जस्ट 22 नंबरच्या इथे. पहिल्या इथे वैष्णवी राहायची 4थ्या माळ्यावर. तर चला डायरेक्ट आपण भेटू नाश्ता करताना. तर मित्रांनो, नागोरीवाल्याच्या इथे चहा देखील नाही, बट इथे देवाच्या वाल्याच्या इथे चहा पितो. राज क्लासच्या इथेच आहे. बट टरटरीत आहे इकडे फोटो राज क्लासेस. आणि तिकडे कुठे लटकू, इथे हे असे भेटतात ना आपल्याला मित्र. तिकडे जरा नाश्ता करूया. न्यू परशुराममधली पोरं आहेत अशी. हाय चला, गुड मॉर्निंग. ते सगळे पोरं तिकडे गेले न्यू परशुरामवाले, पण बाळूदादांनी पैसे भरले ते टरटरीत. अभी क्या पूरा खाओ? खाने यार ये 50 रुपये लिया. कोला स्टिक बोले क्या? फंटास्टिक कोको कोला स्टिक, चहा स्टिक. चला मग मित्रमंडळींना, आपल्या ब्लॉगला नक्कीच आणि नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कारण की आपल्या ब्लॉगला जास्त करून कमेंट देखील येत नाही. आणि सबस्क्राईब तर आता वाढतीलच, कारण की आपण जास्त करून आपण शॉर्ट्सवर जरा फोकस देतो आहे, छोटे छोटे व्हिडिओवर. चला भेटू पुढे. मैदानात पोचलो, अनिकेतची वाट बघतोय. आणि आपल्या भगतसिंग मैदानाचा दृश्य बघा तुम्ही, खूप सुंदर आहे. सकाळ बघायला गेलं तर मस्तच दिसतं, बट थंडीच्या टायमामध्ये. आणि हा आताच चाललेला पावसाच्या टायमामध्ये. उन्हाळ्यामध्ये फुल गरम असतं म्हणून सगळ्यांना कंटाळा येतो. जास्त बोलत नाही, चला दाखवतो तुम्हाला. जरा चिखल वगैरे आहे, जरा टरटरीत. किंगस्टन. हां ते आकाश फिरायला येतोय का? फोटो बिटो काढायला येतोय. चला मित्रमंडळीनं, आपण 3 जण झालेलो आहेत. 1, 2 आणि 3. आणि तो 4था भेटेल, तो डायरेक्ट तिकडे भेटेल. चला, प्रवासाला सुरुवात केलेली आहे आपण. तर डायरेक्ट आपण चिंचपोकीला नाही, स्विमिंग पूल. Oh.
मित्रांनो आता जस्ट पोचलेलो आहे कुठला स्टेशन आहे रे कांजूरमार्गला पोचलो जस्ट. आणि इकडे फ्रंटलीवर देखील मारली. प्रमोदचा स्टडल प्लांच बघितला असाल तुम्ही तर नक्कीच कमेंट करून सांगा कसा वाटला तो प्लांच. होल्ड नव्हता तरी पण हां बेटर होता कारण की काल पूर्ण बॉडी वर्कआउट होता. स्क्वॉट्स वगैरे 10 kg वगैरे तसं फुल बॉडी रिलॅक्स पण नव्हती आणि काल रात्रपासून झोपून पण नव्हतं. आणि आता एक माझा मित्र तिकडे भेटणार आहे खाली तर तुम्हाला तो दाखवतो. तर आपल्याला यायला 15-20 मिनटं आहेत कारण तो जस्ट उठलेला आहे. आणि तुम्हाला मी मागाशी बोललेलो की नाश्ता करून परत निघालेलो तिकडनं आपल्या इकडे नाश्ता करून. तर इथे पण नाश्ता करायचा आहे. तर इथे गार्डन आहे ना तिथे गार्डन आहे तर तिकडे आतमध्ये जाऊया. छोटा मोठा गार्डन आहे. तर मित्रांनो डायरेक्ट आपण लोकेशनवर जस्ट पोचलो नाही कारण की आपण गार्डनमध्ये देखील गेलेलो आणि मला सोकन भेटला तिकडे आहे तो दिसत नसेल तरी पण त्याच्यावर हातलं होतं. तो कॅलिसिटीमधला आहे आणि मित्रांनो इथे जस्ट भेटला तो गार्डनच्या इथे. आणि मित्रांनो नाश्ता आपण करून आलेलो तर आपण नाश्ता केलेला तरी पण मनाला एक भूक लागली थोडीफार तरी पण आपण इथे नाश्ता करायला जाऊया. इथे नाश्ता करतो मस्त. दुकानाचं नाव आहे आईस आहे म्हणून इथे नाश्ता करतो कडकडीत. प्रमोद आहे माझ्यासोबत सगळेजण खाणार कडकडीत कसा कडकडीत नाश्ता कांदा पोहे. तर डायरेक्ट कांदा पोहे खातो. चला बाय.
पैसे कमी असले ना व्हिडिओ असं खायला लागतो एकाच 4 आणि इथं जो व्हिडिओ काढतो ना तो सोपिया नाही त्याला पण खायचं मग त्याला व्हिडिओ काढायला लावला मी 2 मिनिटं खातो जरा पटापट कारण की ते खाऊन आलोय मस्त आहे इकडे कांदा पोळा कारण की मी सेकंड टाइम खातोय तर लय झालं पोचेल आता म्हणजे 2 मिनिटात पोचेल तिकडे बस पकडून आलोय आणि इथे आंब्याचं झाड देखील आहे कैरी आहे पण दिसत नसेल बट माकड तर दिसतच आहे तो बघा काय खायला पाहिजे तरी मजा आली अभी गुच्चा रे कितना पास पास आ गया तो बंद है गुच्चा छोड़ वो बंद है देख उधर काट रहा है थोड़ा ही बदामाच्या झाडावर माकड चढलेली एक तर मित्रांनो फायनली जस्ट पोचलेलो आहे आणि मी सेकंड टाईम येतो आहे कारण की जरा जागा नवीन नवीन बघायला जरा मजा वाटते म्हणून तर तीच मजा खतरनाक देखील होते आणि फर्स्ट टाईम आलेला आहे म्हणजे प्रमोद आणि तो अनिकेत आहे पण तो डायरेक्ट ढाबा असतो ना त्या ढाब्याला रात्री गेलेला आणि आज जो दादा दिसतोय तो मासे मारायला गेलेलो वाटतं पाणी खोले क्या Get on my head. 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 एक नंबर आहे एक नंबर Get on my head. मित्रांनो आपण काय इथे काय करणार नाही कारण की इथे मासे पकडणारे वाले काका देखील आहेत तर आपल्याला तिकडे अरे तुला नाही त्यांना बोललो रे पण आपल्याला तिकडे जायचं हे दिसतंय काका तिकडे आहेत तिथे जायचं आहे रुक जा बस 2 महीना रुक जा तेरा भाई भाई मेमोरीज है यार सब फोटो दे का इथे जस्ट आम्ही आलो अरे राहू दे ना जस्ट आम्ही इथे आलो आमचा काय पायाचा गुण आहे काय माहीत नाही जस्ट पाणी लगे सॉरी पाऊस डायरेक्ट चालू झाला आहे कॅमेरा थोडाफार हालत असेल कारण की खाली बघायला लागेल काचा वगैरे देखील आहेत तर चला आपल्याला ह्या साईडला नाही तुम्हाला बोललेलो मी त्या साईडला जायचं आहे आणि मस्त घातलं आहे मी कारण की जरा पाऊस पण नाही लागणार डोक्याला डोका पकडणार नाही जर बी डोका होणार नाही ताप बी पेणार नाही चल मित्रांनो इथे
सिटी नाही, बसची सिटी, बसची सिटी. आता पदर गेला वर. आत्ता बघा कसं ऊन आलंय, पण आमचा मूड ऑफ झालाय म्हणून आम्ही डायरेक्ट निगम संघटना घेतले इकडनं. जरा पकड जरा. तर असं स्पीकर लावून लावून चालता चालता जरा मजा घेत घेत जरा जाणार. आणि परत इथे अर्धा तास झाला आपला, 1 तास झाला, 1-1.5 तास झाला आम्हाला इथे येऊन. आणि परत भूक लागली तर परत नाश्ता करणार. तर कसं तीनदा नाश्ता, पोटाला काय मजाच वाटते. गाणं वगैरे लावून मस्त चाललोय. तर आत्ताचा चला मित्रांनो, डायरेक्ट आता इकडनं घरचा मार्ग देखील पकडलेला आहे, कारण की खूप लेट झालाय आणि आज संडे आहे. आपल्याला बस देखील पकडायची आहे घाई गडबडीत, कारण की आपला ट्रेनचा जो प्रवास आहे तो पण देखील करायचा. 12च्या नंतर ट्रेन बंद होतील, तर सगळ्यांना देखील माहितीच असेलच. आणि मित्रांनो, आपला ब्लॉग आता इथेच एंड होतो आहे असं मी जाहीर करतो. देखील आलेलं तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेलच. आणि ह्या तलावाचं नाव आहे पवई विहार लेक. पवई विहार लेक असं नाव आहे. आणि मी इकडे सेकंड टाईम आलो आहे. तर मित्रांनो, तुम्ही इकडे कधी यायचं असेल तर नक्की ही व्हिडिओ बघून तुम्हाला एक्साइटेड झाले असाल तर नक्की या. पण मित्रांनो, एकटा दोघांनी नका येऊ, कारण की 4 जणं. आता मी एक बातमी ऐकली आहे का दादाकडनं, तो मासे पकडायला आलेला, तर तिकडे 4 बॉडी भेटली आहेत, एक तिकडे एक इकडे. तर मित्रांनो, असं कधी जात असाल तर सेफ्टी वगैरे करा असं मी सांगत आहे. तर मित्रांनो, असा ब्लॉग होता आपला. तर चला, घरचा मार्ग पकडलेला आहे. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला, ओके, बाय 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 बाय.